नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं सायली आणि अर्जुन हे दोघे जण गिरिजा आणि रुद्र यांच्या लग्नासाठी तुळजापूरला आलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, महिपतसुद्धा तुळजापूरला नागेश्वर घोरपडे याच्या घरीच गेलेला आहे. कारण नागेश्वर घोरपडे हा महिपत शिखरेचा मित्र आहे. पण प्रेक्षकांनो, महिपतला आता माहिती नसतं की इथे नागेश्वराच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी सायली अर्जुन तुळजापूरमध्ये येणार आहेत. पण प्रेक्षकांनो, योगायोग तरी बघा, महिपत ज्या ठिकाणी लपून बसलेला आहे त्याच ठिकाणी योगायोगाने का होईना पण इथे सायली अर्जुन त्याच ठिकाणी पोचलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियासुद्धा तुळजापूरला मुद्दामूनच गेलेली असते. आपल्या मैत्रिणीची सावीची मदत करता करता तिला तुळजापूरमध्ये महिपतचा तपास घ्यायचा असतो. कारण महिपत तुळजापूरला गेलेला आहे ही गोष्ट नागराजला एका मेसेजवरून समजलेली असते आणि तो मेसेज अननोन नंबरवरून साक्षीला करण्यात आलेला असतो. पण साक्षीला त्या गोष्टीचा खुलासा काही करता येत नाही. पण प्रेक्षकांनो, आता इथे प्रिया महिपतचा शोध घेता घेता एक जबरदस्त अशी घटना घडलेली असते. कारण प्रियाचं हे कारस्थान महिपतच्या लक्षात आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता महिपतने प्रिया आणि नागराज या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर महिपतने प्रियाला आपला खरा चेहरा दाखवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, महिपतने प्रियाला हिसका दाखवल्यानंतर तिलासुद्धा आठवण करून दिलेली असते की ती कुणाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करते. महिपतने प्रियाचा गळा दाबत तिचं आता टाळकं ताळ्यावरती आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. मला जर डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर महिपत शिखरे काय करू शकतो हे तुलाच कळणार नाही, असं इथे महिपत शिखरेने सांगितलेलं असतं. या तुळजापूरमध्येच तुला गाडून टाकेन, पनवेलमध्ये तुझी खबरसुद्धा लागणार नाही, असं महिपतने प्रियाला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला कळलेलं असतं की प्रिया आणि नागराज हे त्याला आता या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलिसांच्या हाती लागण्याच्या आधीच माझा गेम करण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता सावध झालेला असतो आणि एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. ती म्हणजे सुभेदारांच्या घरी आता अस्मिताची ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात येत असतो. ओटी भरणीसाठी इथे अस्मिता सचिनला फोन करून बोलावते. ती म्हणते, ओटी भरणीचा कार्यक्रम आहे, तू येशील ना? तेव्हा सचिन म्हणतो, हो मी येईन ना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन ओटी भरणीसाठी सुभेदारांच्या घरी आल्यानंतर इथे साक्षीने त्याला फॉलो केलेलं असतं. साक्षीने सचिनचा पाठलाग करत ती सुभेदारांच्या घरापर्यंत पोचलेली असते. आणि जेव्हा इथे साक्षी सुभेदारांच्या घरामध्ये लपून छपून पोचते तेव्हा तिथे तिने बघितलेलं असतं की इथे सचिन आणि अस्मिता हे दोघे जण एकमेकांचे कोण आहेत. जेव्हा ती सचिनचा पाठलाग करते तेव्हा तिच्यासमोर सचिन आणि अस्मिताच्या नात्याचा खुलासा झालेला असतो. जसं इथे महिपतने प्रिया आणि नागराज यांचं बोलणं ऐकल्यानंतर खूप मोठा खुलासा झालेला असतो, तसंच प्रेक्षकांनो, इथे आता सचिन आणि अस्मिताला एकत्र बघितल्यानंतर इथे साक्षीसमोर त्यांच्या नात्याचा जबरदस्त असा खुलासा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं प्रिया इथे सावी आणि त्याचबरोबर उर्वशी यांना मदत करायला आलेली असते आणि त्यांना मदत करता करता ती महिपतचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते. आता शोध तर ती घेत असते, पण तिला एक गोष्ट माहिती नसते की महिपत शिखरे हा नागेश्वर घोरपडे याचा मित्र आहे आणि नागेश्वर घोरपडे याच्या घरामध्येच राहत आहे. ही गोष्ट आता तिला माहिती नसते. तिला इथे खोटी बातमी देण्यात आलेली असते की महिपत शिखरे हा कुठे आहे, तर सगुणाच्या इथे आहे. तेव्हा ती सगुणाचं घर शोधत असते आणि तिथे जाऊन आता महिपतला बघत असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता महिपत शिखरेने केस वगैरे, मिशी वगैरे ही वेगळी लावलेली असते, खोटी खोटी लावलेली असते. त्यामुळे महिपत शिखरेला पटकन ओळखणं हे आता सहज शक्य नसतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो,
साक्षीजवळ बोलण्यासाठी महिपत शिखरे एक आडोसा बाजू शोधत असतो, जिथे सायली आणि अर्जुन त्याला बघणार नाही. अशी आडोशी बाजू शोधत असताना इथे त्याच्या दृष्टीस प्रिया पडते. तेव्हा महिपत म्हणत असतो की तुळजापूरमध्ये ह्या बबलीचं काय काम? ही बबली इथे कशासाठी आली आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बबली नक्की इथे कशासाठी आले याचा शोध घेण्याचा प्रयत्न महिपत शिखरेसुद्धा करतो. तेव्हा इथे महिपत जाऊन आता झाडाच्या मागे उभा राहतो आणि तेव्हा इथे प्रिया नागराजजवळ बोलत असते. ती नागराजला म्हणत असते की अहो काका, त्या महिपतचा अजून काही पत्ता लागलेला नाही आहे. तो महिपत तुळजापूरमध्ये आहे हे मात्र नक्की, पण तो नक्की कुठे आहे ते कळत नाही आहे. एका व्यक्तीने मला सांगितलं आहे की महिपत शिखरे सगुणाकडे आहे म्हणून, आणि सगुणा इथे कुठे राहते ते मला कळलं आहे, पण तिच्या घरी मला अजून जाता आलेलं नाही आहे. एकदा का त्या महिपत शिखरेचा पत्ता मला सापडला की मग तुम्हीसुद्धा इथे या. आपण दोघेजण मिळून त्या महिपत शिखरेचा गेम करूया आणि तुमच्या ओळखीची 4-5 माणसंसुद्धा आणा. महिपत शिखरे जर जिवंत राहिला ना, तर तुमच्या आणि माझ्यासाठी दोघांसाठी सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची ती मुलगी आता जिवंत आहे. ती सुद्धा आपल्या अण्णांना वाचवण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न नक्कीच करेल. एकदा का त्या महिपतला संपवलं ना, की ती साक्षी उरली एकटी, की त्या साक्षीचा काटा काढायला इतका कितीसा वेळ लागणार आहे. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो की मी पण आलो असतो, पण ते सायली अर्जुन तिथे आहेत ना, म्हणून मला येता येत नाही आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते नाही, नको नको, अर्जुन सायली इथे आहेत, ते तुम्हाला ओळखतील. तुम्ही आता इथे येऊ नका, मी आहे ना. महिपतचा पत्ता लागल्या मी तुम्हाला सांगेन, मग तुम्ही तुमची माणसं घेऊन इथे पोचा. महिपतचं काम करूनच तुळजापूरमधून आपण पनवेलला निघू, असं आता प्रिया म्हणते. प्रियाचं हे बोलणं महिपतने ऐकलेलं असतं प्रेक्षकांनो, आणि तेव्हा महिपतला कळतं की अच्छा, म्हणजे खरं तर गुन्हेगार आहे नागराज. त्यानेच 22 वर्षांपूर्वी त्याच्या भावाच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी मला सुपारी दिली होती. ती सुपारी मी बाबू ड्रायव्हरला दिली होती, आणि या प्रकरणामध्ये सगळं काही करून सवरून नामानिराळा मात्र तो नागराज शेठ राहतोय, आणि ह्या प्रकरणामध्ये अडकवलंय मला. माझी काही चुकी नसताना अडकलोय मी. पण नाही, काही हे झालं तरीसुद्धा नागेश्वर आणि प्रिया मला मारायच्या आधी महिपत शिखरे काय चीज आहे ना ते दाखवलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता मागून येतो, प्रियाचं तोंड दाबून तिला बाजूला घेऊन जातो, तिला ओरफडत बाजूला घेऊन जातो आणि म्हणत असतो, काय गे टिटवे, काय गे चुचून रे, तू इथे काय करतेस? ए बबली, एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता जे काही बोलली ना ते सगळं मी ऐकलं. तू आणि नागराज, तुम्ही मला डबल क्रॉस करणार, मला कॉर्नर करणार तुम्ही. महिपत शिखरे काय चीज आहे तुम्हाला माहिती नाही का? उभ्या उभ्या मी तुम्हाला इथल्या इथे मारू शकतो, गाडू शकतो. तुम्ही लोक एक खून करता आणि तो लपवण्यासाठी तुम्ही 10 खून करता, ते सुद्धा लपून छपून. तसं मी समोरासमोर करतो. महिपत शिखरेला तू ओळखलेलं नाही आहेस का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया इथे म्हणत असते, अहो अण्णा तुम्ही इथे काय करताय? तेव्हा महिपत म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, जर तू मला इथे मारण्याचा डाव करत असशील ना, तर ती तुझी खूप मोठी चुकी असेल, कळलं ना? आणि 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडून आणला आहे त्याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाही आहे, हे तुला पण माहिती आहे. हे सगळं त्या नागराज शेठमुळे झालं आहे. आणि जर मी आत्ता त्या अर्जुन सायलीला जाऊन सांगितलं ना की या सगळ्यामध्ये माझा हात नाही आहे, नागराज शेठचा आहे, आणि तू खरी तन्वी नाही आहेस, हे सांगायला मला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जसा तू व्हिडिओ तयार करून ठेवला आहेस ना, तसा मी सुद्धा व्हिडिओ तयार करून ठेवला आहे. त्याच्यामध्ये सगळं आहे, 22 वर्षांपूर्वी कुणी खून केला होता, त्याचबरोबर नागराज शेटनी मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचबरोबर तू खरी तन्वी नाही आहेस, असा सुद्धा मी एक व्हिडिओ तयार करून ठेवला आहे. जसा तू व्हिडिओ दाखवू शकतेस ना, तसा मी सुद्धा व्हिडिओ दाखवू शकतो, आणि तो सुद्धा मी माझ्या माणसाकडे दिला आहे. जेव्हा माझं काही बरं वाईट होईल ना, तेव्हा तो व्हिडिओ सगळ्या TV चॅनलवाल्यांकडे दिला जाईल, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने तिचा चांगला गळा आवडलेला असतो आणि म्हणत असतो की चुचुंद्रे, अगं माझ्या पैशांवरती आतापर्यंत उड्या मारल्यास, ही ऐशो आरामामध्ये राहतेस ना, ते आमच्यामुळे राहतेस, आणि आम्हाला इथे तुझे रंग दाखवतेस का गं? अगं भीक मागायची सुद्धा लायकी नाही आहे तुझी, आणि आम्हाला डबल क्रॉस करतेस. तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो की नागराज शेठला तर मी नंतर बघेन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला मारण्यासाठी आहे ना वाघाचं काळीच पाहिजे, आणि ते तुझ्याकडे नाही आहे. जर मला इथे धक्का जरी लागला ना,
तरीसुद्धा तुझी काय अवस्था होईल ना, हे तुलासुद्धा कळणार नाही. तेव्हा इथे महिपतने प्रियाचा प्लॅन चांगलाच ओळखलेला असतो. त्यानंतर इथे प्रिया आता घाबरलेली असते. जर माझं सत्य इथे अर्जुन सायलीला कळलं तर माझं तर काही खरंच नाही, कारण मी तर ह्यांची कुणीच नाही आहे, याची जाणीव आता प्रियाला महिपतने करून दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो वेळ आलेली असते ती म्हणजे ओढभरणीची. अस्मिताची ओढभरणी घरच्या घरी केली जाणार असते, कारण प्रेक्षकांनो घरातलं वातावरण अस्मिता आनंदी राहण्यासाठी इथे आता ओटी भरणीचा कार्यक्रम करण्यात आलेला असतो. आणि तेव्हा इथे सुभेदारांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे सचिनला फोन करण्यात येतो. सचिन म्हणत असतो की ओटी भरणीच्या कार्यक्रमाला मी येणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो साक्षीला कळलेलं असतं की सचिन एका फॅमिली फंक्शनमध्ये जाणार आहे असं सचिननेच सांगितलेलं असतं, ते म्हणजे साक्षीला. तेव्हा साक्षी म्हणते हो तू जा ना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो साक्षीला सचिनवरती संशय आलेला असतो. आणि जेव्हा सचिन त्या फंक्शनसाठी जायला निघतो तेव्हा इथे साक्षी आता असं बिहेव करत असते की तिला काही फरक पडत नाही आहे. ती संशय घेत नाही आहे, पण ती संशय घेते. आणि जेव्हा सचिन घरातून बाहेर पडतो तेव्हा लगेच इथे साक्षीसुद्धा बाहेर पडते, गेटअप वगैरे चेंज करते आणि ती सचिनला फॉलो करते. तेव्हा इथे सचिन मागे पुढे बघत बघत आता गाडीमध्ये बसून तो सुभेदारांच्या घरी पोहोचलेला असतो. सुभेदारांच्या इथे जाऊन तो इथे अस्मिताला हे ब्युटिफुल म्हणून तिला आता मिठी मारतो. तेव्हा इथे ब्युटिफुल हा शब्द फक्त साक्षीसाठी नसून तो आधी अस्मितासाठी आहे हे आता साक्षीला कळलेलं असतं. जेव्हा इथे साक्षीला कळतं की फॅमिली फंक्शन हे दुसरं तिसरं कुठे नसून सुभेदारांच्या घरी आहे, तेव्हा ती बघायला येत असते की नक्की इथे सचिन कशासाठी आला आहे. म्हणजे सुभेदारांबरोबर त्याचं काय नातं आहे, हे त्याचे फ्रेंड आहेत की त्याच्या घरातले लोक आहेत, हे आता साक्षीला बघायचं असतं. तेव्हा साक्षी लपून छपून बघत असते तर इथे अस्मिताला मिठी मारून तिच्या शेजारीच इथे सचिन आता बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये बाबा नावाची पाटी दिलेली असते आणि अस्मिताच्या हातामध्ये आई. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते जेव्हा तिला कळतं की सचिन हा दुसरा तिसरा कुणी नसून अस्मिताचा नवरा आहे, अर्जुनचा मेहुणा आहे. ही गोष्ट आता साक्षीला कळलेली असते. तेव्हा साक्षीला आठवतं ज्या वेळेला रेस्टॉरंटच्या बाहेर अस्मिताने जेव्हा सचिनला बघितलेलं असतं तेव्हा तिला चक्कर आलेली असते. आणि तेव्हा इथे आता अस्मिताला कळलेलं असतं की त्या ठिकाणी सचिनच होता, हा तिचा संशय बराबर होता. ही गोष्टसुद्धा साक्षीला आठवलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो एकाच वेळी दोन धमाके झालेले असतात. साक्षीच्या समोर सचिनचं खरं रूप आलेलं असतं आणि त्याचबरोबर महिपतच्या समोर प्रिया आणि नागराज यांचं खरं रूप आलेलं असतं. म्हणजे हे दोन्ही लोकांना इथे जी लोकं त्यांच्या जवळची असतात ती लोकं त्यांना डबल क्रॉस करत असतात, त्यांनाच इथे फसवण्याचा प्रयत्न करत असतात. साक्षीला कळत नसतं की सचिनचं लग्न झालेलं असताना तो आता बाप होत असताना तो मला फसवण्याचा प्रयत्न का करतोय, सचिनला मला फसवण्यामागे त्याचा काय हेतू असेल याचा विचार आता साक्षी करत असते. साक्षी पूर्णपणे पॅनिक झालेली असते. तिला कळत नसतं की आता काय करू. तिला वाटत असतं की जीव देऊन टाकू का. ज्या व्यक्तीवरती खरं प्रेम केलं, ज्याच्याबरोबर परदेशात जाण्याचं स्वप्न बघितलं, तो माणूस तर अस्मिताचा नवरा निघाला. त्याचबरोबर आता तो बापसुद्धा होणार आहे. मग हा माणूस मला का फसवतोय. स्वतःचं लग्न झालेलं असताना तो माझ्याबरोबर लग्न करण्याची मला वचनं का देतोय, असा विचार इथे आता साक्षी करत असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता महिपतने प्रियाला धमकी दिल्यानंतर प्रिया लगेचच शांत होते. ती म्हणते नागोबाला जर फोन केला तर नागोबा माणसं घेऊन लगेचच महिपतला मारायला येईल आणि महिपत तसाही काही मरणार नाही, कारण तो या ठिकाणी आता जर नागेश्वर घोरपडे याच्या इथे येऊन राहतोय म्हणजे नागेश्वर घोरपडे हा सुद्धा काही साधासुद्धा माणूस नाही आहे, त्याच्यासुद्धा ओळखी असणार आहेत. तर इथे तुळजापूरमध्ये हा महिपत मला जर मारून टाकलं तर मी काय करायचं. त्यामुळे आता मला इथून बाहेर पडायला हवं. एक वेळ मी पनवेलमध्ये जाऊन काहीतरी हातपाय तरी हलवू शकते, पण तुळजापूरमध्ये तर इथे सावी आणि जर
उर्वशी सोडली तर कुणी माझ्या ओळखीचं नाही आहे. त्यात इथे अर्जुन आणि सायली आहेत. फसले तर या प्रकरणामध्ये मीच फसेन. ह्याच्यामध्ये नागोबा एकटा फसला तरी चालेल, पण मी फसता कामा नये. ह्या जर महिपत शिखरेने अर्जुनला एकदा सांगितलं ना, की मी खरी तन्वी नाही आहे आणि सायली खरी तन्वी आहे, तर माझं भांडं फुटेल. करू तर काय करू? अशी आता महिपतने धमकी दिल्यानंतर प्रियाची वाट लागलेली असते आणि महिपतची वाट लावायला आलेल्या प्रियाची महिपतने वाट लावल्यानंतर ती बरोबर शांत झालेली असते.